सर्वात प्रथम खंडे सरांचे आभार. त्यांनी ऑनेस्टली एवढी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. तत्पूर्वी मी चंद्रकांत, पहिलं माझं इंट्रोडक्शन देतो. मी चंद्रकांत बनसोडे पाटील. मी छत्रपती संभाजीनगरमधून आलो आहे. मी CID इन्स्पेक्टर आहे. तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं 10 दिवसापूर्वी की असं आहे, असा कोर्स आहे. त्याचं ऐकून घेतलं. त्याचं ऐकून घेतल्याच्या नंतर मी काय केलं, मी बाजारात गेलो आणि किट घेऊन आलो. मला बीपीचा त्रास होता, पण बीपी माझी तेवढी नव्हती तर नॉर्मल होती म्हणून गोळी चालू होती अर्धी. तर मी ते आणलं आणि 5-6 दिवसानंतर मी एनिमाला सरांना न भेटता काही न करता मी डायरेक्ट एनिमा चालू केला आणि मी 7व्या-8व्या दिवशी डॉक्टरकडे गेलो. आता माझं वय आहे 45च्या दरम्यान. तर मी गेल्याच्या नंतर माझा बीपी चेक केला डॉक्टरनी. माझा बीपी चेक केल्याच्या नंतर माझा बीपी 80 आणि 120 आला, जो आतापर्यंत कधी मी अजून काहीच नाही केलं सरांचं फॉलो. फक्त एनिमा घेतला 2 टाइम, सकाळ आणि संध्याकाळ. तर तो माझा रिडिंग एवढा जबरदस्त आला की म्हटलं हे काय झालं, म्हटलं हे कसं काय झालं. म्हटलं लक्षात लगेच जायचं. मला सुट्टी नव्हती, रजा नव्हती, तरी मी सगळं सोडलं, सगळं काम सोडलं आणि पटकन छत्रपती संभाजीनगर मी काल आलोय. आणि तरी पण आज पण मी रात्री जाणार नाही, मी उद्या जाणार आहे. भरपूर क्युरीज माझे ज्या क्युरीज आहेत त्या सगळ्या मी त्यांच्याकडून घेणार आहे. तर एवढं सगळं म्हणजे मला स्वतःला रिझल्ट न ट्रीटमेंट करता एवढं आलं. जर मी ट्रीटमेंट केलं तर सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटारे सरांनी जी माहिती दिली, ज्या पद्धतीने त्यांनी आपला अनुभव सांगितला तो एकदम टुरिफिक होता. एकदम फार चांगल्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट सांगितली. अंगावरती सारे आले की ते पूर्वी कसे होते आणि असं मलाही त्यांच्यासारखं बनायचं आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं मी गोष्ट सांगतो की इकडं NDAला येत भगवंताची कृपा झाल्याशिवाय माणूस येत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. बरेच संत तुकारामाचं एक वाक्य आहे ते तुम्हाला मी सांगतो. एक त्यांचं काव्य आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळे म्हणजे कोणते? मटण, मच्छी, दारू. हे माझ्या शब्दात सांगतो बघा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बऱ्याच दिवसाची पीडा गेली. रोज उठायचं गोळी खायची, रोज उठायची गोळी. अरे बीपी नॉर्मल आहे की नाही, हे नाही, हे सगळं बघायची गरज नाही. असा माणूस म्हणजे असं आपलं जीवन होतं ना, अनबिलिव्हेबल. आता हे तर मी केल्यानंतर आता हे सगळे यांचे अनुभव सांगितले. जर मी ट्रीटमेंट केल्यानंतर मी परत मला सरांनी जर बोलवलं नक्की सर, नक्की मी कुठेही असेल तरी मी पहिलं करून दाखवेल आणि नंतर मी बोलेल. पण आता मी याच्यासाठी कन्व्हिन्स झालो की मी जी काय परमेश्वराची जी काय आता माझ्या हातून काही सेवा घडली असेल त्याच्यामुळे मला हे फळ मिळालं. अदरवाईज इट इज इम्पॉसिबल. काही तर परमेश्वराचं मी चांगलं केलं असेल, कुणाला तरी मी या जन्मामध्ये मदत केली असेल, त्याचं हे फळाला आलं आणि त्यानिमित्त देवाने मला इथपर्यंत आणलंय. अदरवाईज इट इज व्हेरी इम्पॉसिबल. त्याच्यामुळे मी सरांचे बस एवढंच बोलतो. माझ्याकडे अनुभव नाही आहे, मला बोलायला भरपूर आहे. ओके सर, थँक्यू. सर तुमचं नाव आणि एकदा फोन नंबर सांगा. सर मी चंद्रकांत बनसोडे, मी CID इन्स्पेक्टर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माझी नेमणूक आहे. आणि फोन नंबर सर? फोन नंबर सर देता येईल. ओके धन्यवाद सर. सिक्रेट वर्क असल्यामुळे ओके सर, धन्यवाद सर. नाही धन्यवाद सर. तुम्ही आज ठिकाणी 2 मिनिटांसाठी आजचं मनोगत तुमचं व्यक्त केलं त्याबद्दल खूप धन्यवाद सर. प्रणाम, आभार. नक्कीच तुम्ही पुढे येऊन तुमचा अनुभव या ठिकाणी सेवाच्या माध्यमाने लोकांसमोर देसाल याची मला नक्की खात्री आहे सर. आणि मी नक्की तुम्हाला बोलवणार.